दररोजच्या महिला अत्याचारांच्या घटनांनी महाराष्ट्र हादरलेला असताना अशाच पद्धतीचं आणखी एक अमानुष प्रकरण सध्या मानखुर्दमधून समोर आलेलं पाहायला मिळतंय। या प्रकरणामध्ये एक विवाहित महिला होती, ज्या महिलेला प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ हा सासरच्यांकडून होत होता। इतकंच नाही तर या छळाच्या बरोबर तिचा जो पती होता, त्या पतीनं तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी चक्क घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले होते। हाच पती परदेशात राहून आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवायचा आणि अर्थात या सगळ्यानंतर जी पीडित महिला होती, या महिलेनं आता आत्महत्या केली आहे। नेमकं या प्रकरणात काय घडलंय हे प्रकरण सुरुवातीपासून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। शाहिस्ता मोहम्मद आमीन खान असं या 26 वर्षीय आत्महत्याग्रस्त महिलेचं नाव आहे। ही महिला मूळची पुण्याची होती, मात्र लग्न झाल्याच्या नंतर ती सुरुवातीला गोवंडीमध्ये राहत होती, त्यानंतर आता सध्या ती मानखुर्दमध्ये राहत होती। गेल्या 6 वर्षांपूर्वी शाहिस्ताचा मोहम्मद आमीन खान याच्याबरोबर विवाह झालेला होता। लग्न झाल्यापासून ती जेव्हापासून सासरी गेलेली होती, पहिल्या 6 महिन्यांसाठी सगळं काही चांगलं होतं, मात्र 6 महिन्यांनंतर सासरच्या मंडळींनी त्यांचा जो काही छळ होता तो छळ करायला सुरुवात केला। त्याचबरोबर तिला विविध पद्धतीने तिला कशा पद्धतीने मानसिक त्रास देता येईल, टॉर्चर केलं जाईल, या पद्धतीने सगळेच जण मिळून तिच्या विरोधात हे सगळं करताना पाहायला मिळत होते। सुरुवातीपासूनच तिला पैशांची मागणी केली जात होती, विविध वस्तू आणण्यासाठी, म्हणजे घरगुती सामान जे असतं ती वेगवेगळी वस्तू आणण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आणण्यासाठी अशा पद्धतीने तिला सातत्यानं पैसे मागितले जायचे। कधी मोबाईल घेऊन दे, कधी गाडी घेऊन दे, अशासाठी माहेरहून पैसे आण म्हणून तिला सातत्यानं छळ तिचा केला जायचा। इतकं कमी की काय म्हणून पुण्यामध्ये एक फ्लॅट घ्यायचा आहे आणि या फ्लॅटसाठी सुद्धा पैसे दे असं म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून तिला हा सगळा छळ जो आहे तो केला जात होता। या सगळ्यामध्ये तिचं अर्थातच सासरचं पूर्ण कुटुंब होतं, म्हणजे सासू सासरे, पती, दीर आणि ननंद हे सगळे मिळून तिचा छळ करत होते। मात्र या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त छळ झाला तो तिच्या पतीकडून असंच म्हणावं लागेल, कारण तिचा जो पती आहे तो गेल्या काही दिवसांपासून सौदीमध्ये राहतोय। तिथे तो नोकरीसाठी गेलेला आहे, मात्र तिथे नोकरीसाठी गेलेला असताना सुद्धा त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता आणि म्हणून त्याने चक्क घरामध्येच सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले होते। तो सौदीत बसून मानखुर्दमध्ये असलेल्या आपल्या पत्नीच्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवायचा। ती कुठे जाते, कोणाशी बोलते, घरात असल्यावरती नेमकं काय करते वगैरे हे सगळं काही तिचा पती तिच्यावरती सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवत असायचा। या सगळ्यामुळेच ही पीडित महिला जी आहे ती प्रचंड त्रासलेली होती, कंटाळलेली होती। वारंवार होत असलेला हा जो काही शारीरिक आणि मानसिक छळ होता तो तिला आता असह्य झालेला होता आणि त्या सगळ्याच्या नंतर नुकत्याच 5 डिसेंबरला तिने आत्महत्या केली। राहत्या घरामध्ये गळफास घेऊन तिने आत्महत्या केली आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते तिच्या कुटुंबियांपर्यंत गेल्याच्या नंतर आता तिच्या वडिलांकडून आता ही FIR जी आहे ती मानखुर्द पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे। या FIR नुसार सध्या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। यामध्ये सासरा असलेला मोहम्मद सईद खान याला अटक करण्यात आली आहे, दुसरीकडे दीर आहे मोहम्मद इरफान खान त्याला सुद्धा अटक करण्यात आली आहे, तर दुसरीकडे फातिमा आहे जी सासू आहे, हिना ननंद आहे, या सगळ्यांविरोधात सुद्धा गुन्हे दाखल आहेत। पती तर आता सुद्धा तो पोलिसांच्या ताब्यात नाहीये, त्यामुळे 3 आरोपी अजूनही या प्रकरणामधले पोलीस जे आहेत ते त्यांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि त्यांना सुद्धा लवकरच ताब्यात घेतलं जाईल। सध्या 2 आरोपी पोलीस कोठडीमध्ये असलेले पाहायला मिळतात। या प्रकरणामध्ये सातत्याने असं जाणवतंय की जितका छळ या विवाहितेचा होत होता त्यावरून महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची अनेक प्रकरणं आहेत आणि त्यामुळेच पोलिसांनी सुद्धा या प्रकरणामध्ये अगदी गांभीर्याने पोलीस कारवाई करत असलेले पाहायला मिळतात। या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचारांची प्रकरणं ही दिवसेंदिवस किती मोठ्या संख्येने वाढत आहेत। हुंडाबंदीचा कायदा असताना सुद्धा हुंडा घेतला जात नाही, मात्र लग्नानंतर अशा पद्धतीने वस्तू मागवल्या जातात, पैसे मागवले जातात, हे सातत्याने होत असलेलं आपण बघत आलेलो आहोत आणि तशाच पद्धतीचं हे सुद्धा प्रकरण आहे। त्यामुळे हुंडाबंदीचा कायदा असला तरी सुद्धा अशा पद्धतीने लग्नानंतर होणारा जो काही छळ आहे किंवा पैशांची मागणी असेल, शारीरिक मानसिक छळ असेल, या सगळ्यासाठी सुद्धा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करणं आणि शासनाने सुद्धा अशा पद्धतीच्या प्रकरणांकडे गांभीर्याने बघून फास्ट ट्रॅक वरती या सगळ्या केसेस चालवण्याची मागणी जी आहे ती आता सातत्याने समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। तोपर्यंत इथेच थांबूयात। तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स
लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.